डायजेशनचे ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात. तर त्यामुळे नेहमी मी असं ऐकलेलं आहे की 80% आपण जेवलं पाहिजे, म्हणजे कधीच पोटभर नाही जेवलं पाहिजे. एक 20% पाठ तरी आपल्या पोटाचा तो रिकामा ठेवला पाहिजे. हं? पण जर आवडती भाजी आवडतं जेवण जर आपल्या समोर असेल तर ते आपण स्वतःला कंट्रोल नाही करू शकत, पण ते कंट्रोल पण आपल्याला करता आलं पाहिजे. कारण की म्हणतो ना आपण बऱ्याचदा, जेवण जरी फुकटचं असलं तरी पोट मात्र आपलं आहे. डायजेशन बिघडल्यानंतर त्रास आपल्यालाच होणार आहे. त्यामुळं 20% पार्ट आपल्या पोटाचा रिकामा राहायला पाहिजे. ईट डिनर अर्ली, म्हणजे आपण जे रात्रीचं जेवण आपल्याकडे सकस संतुलित आहार घेतलं जातं त्याचं मुख्य कारण हेच आहे की रात्री जेव्हा तुम्ही उशिरा जेवता, तुम्ही रात्री जेव्हा 10-11 वाजता जेवता, तेव्हा तुम्ही जेवल्यानंतर तुम्ही लगेच झोपता आणि आपण जे जेवण जेवलेलं आहे, आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते डायजेस्ट होत नाही, कारण की डायजेशन व्हायला वेळ लागतो. येस. आणि ते प्रॉपर डायजेस्ट न झाल्यामुळे त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं आणि ते फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होऊन आपलं वजन वाढतं, आपल्या बॉडीमधील फॅटचं प्रमाण वाढतं आणि फॅटचं प्रमाण वाढल्यामुळं भरपूर सगळ्या बाकीच्या डिसऑर्डर्स देखील आपल्याला होतं. येस. तर यामुळं जेवण तुम्ही करत असाल, एकतर आपल्याला रात्रीचा आहार, आपलं जेवण जे आहे ते आपलं सकस संतुलित आहारच घ्यायचा आहे. तुम्ही काही इव्हिनिंगला तुम्ही काही नाश्ता वगैरे स्नॅक्स तुम्ही खात असाल तर आपल्याला ते 6 वाजल्याच्या आतमध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे. येस. ज्यामुळे तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे ती चांगली राहील. मॉड्युलेट साल्ट इनटेक, बऱ्याचदा आपल्याकडनं काय होतं, तुम्ही मिठाचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं, किंवा बऱ्याच जणांना सवय असते भाजी टेस्ट करण्याच्या अगोदर वरून मीठ खायचं. तर ही सुद्धा सवय अजिबात चांगली नाहीये. जर तुम्ही वरून जेवणामध्ये मीठ घेत असाल तर आपल्या हार्टसाठी सुद्धा ती गोष्ट चांगली नाहीये. येस. एक्सरसाइज रेग्युलरली आहे या ठिकाणी, आणि आपण तर एक्सरसाइज करतोच. कारण की डायजेशन बिघडण्याचं काम हे पण आहे तुमची बैठी जीवनशैली आणि इनॅक्टिव्हिटी. जर तुमची हालचालच नाही झाली तर तुम्ही जे खाल्लेलं जे अन्न आहे ते डायजेस्ट कसं होणार, पचन कसं होणार. बऱ्याच लोकांचं बसून जॉब असतो तर त्या लोकांना खूप सगळे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळेच नक्कीच डायजेशन खराब होतं आणि वजन सुद्धा वाढतं. तर त्यामुळे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा झाली पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज सुद्धा रेग्युलरली केली पाहिजे. आणि त्यानंतर मॅनेज स्ट्रेस, म्हणजे आपल्याला आपल्याला आलेला ताणतणाव जो आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या बेसिसवरती तो आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. येस. तर या सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपर मॅनेज केल्या तर आपली डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सुरळीत चालेल. येस. आणि त्यानंतर आपण महत्वाच्या गोष्टीकडे जातोय, ती म्हणजे आपल्या सकस संतुलित आहारामध्ये असे कोणते प्रोडक्ट्स आहेत किंवा असा कोणता सकस संतुलित आहार आहे जो आपल्या डायजेस्टिव्ह हेल्थसाठी डायजेशनवरती काम करतो. इथून मागे तुम्ही काही लिहिलेलं नसेल तरी हरकत नाहीये, पण इथून पुढे तुम्ही लिहून घ्यायचंय. तर या ठिकाणी बघू शकता, फर्स्ट जे प्रोडक्ट आहे ते ॲलोवेरा ॲलो प्लस आहे आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट आहे. ॲलो प्लस टॅबलेट फॉर्ममध्ये आहे आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. ओके. सो ॲलो प्लस किंवा ॲलो कॉन्सन्ट्रेट काय काम करतं? येस. तर ॲलो प्लस तुमचं हेल्प्स टू क्लीन्स अँड काम्स द डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम करतं. आपण जे काही आपल्या जेवणामध्ये आपण ज्या काही गोष्टी खातोय, तर आजकाल जे आपण जे अन्न म्हणजे जे भाजीपाला खातोय, फ्रुट्स खातोय, त्याच्यावर भरपूर सगळ्या फवारण्या केलेल्या असतात, भरपूर सगळे फर्टिलायझर्स वगैरे फवारलेले असतात आणि कुठंतरी त्याचा अंश जो आहे तो त्याच्यामध्ये उतरलेला असतो आणि त्यामुळे ते आपण तसंच खातो तर त्याचे टॉक्झिन्स जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जातात. तर ते टॉक्झिन्स रिमूव्ह करण्याचं काम, बाहेर काढण्याचं काम जे आहे ते ॲलो प्लस किंवा ॲलो कॉन्सन्ट्रेट करतं. डायजेशन हॅज ऑलवेज बीन अ मेजर प्रॉब्लेम विथ द स्पायसी इंडियन डाएट, आणि भारतीय लोकांमध्ये डायजेशनचा जास्त प्रॉब्लेम का आहे, कारण की आपलं जे जेवण आहे, आपण जे तुम्ही स्पायसी मसाला म्हणतो, आपण कोल्हापुरी मसाला, अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाले असतील ते वापरल्यामुळे डाय आणि जास्त तिखट खाल्ल्यामुळे, जास्त तेलकट खाल्ल्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम सुद्धा उद्भवतात. जास्त तिखट आणि जास्त तेलकट खाल्ल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता, जेव्हा एखादी मिरची असेल, हिरवी मिरची असेल आणि किंवा तिखट असेल, जर तुमच्या हाताला लागलं, बोटाला जर तुमच्या लागलं, किंवा तुमच्या स्किनला जर लागलं तर आपल्या हाताची आग होते.
हां, जर आपल्या हाताची आग होत असेल, आपल्याला जर हाताला मिरची लागली तर आणि तेच तुम्ही हिरवी मिरची खाताय, काही जणांना सवय असते हिरवी मिरची कच्ची खाण्याची किंवा तुम्ही जास्त अति प्रमाणामध्ये जेव्हा तिखट खाताय, तेव्हा डेफिनेटली आपल्या आतड्यांचे सुद्धा तेच हाल होतात जे आपल्या हाताचे हाल होतात. आतड्यांचा कॅन्सर होतो जेव्हा ह्या जास्त भयंकर, जेव्हा लास्ट स्टेजला ह्या गोष्टी जातात तेव्हा आपल्या त्या गोष्टी लक्षात येतात. येस. तर त्यामुळे जास्त स्पायसी न खाता आपण तिखट सुद्धा कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. गुड हेल्थ नॉट ओनली डिपेंड्स ऑन व्हॉट यू पुट इन टू युअर बॉडी बट ऑल्सो ऑन हाऊ वेल यू रिमूव्ह टॉक्झिन्स फ्रॉम देम. चांगलं आरोग्य म्हणजे आपल्या शरीरासाठी आपण पोषक तत्व देणंच नव्हे, तर वाईट गोष्टी म्हणजे टॉक्झिन्स जे आहेत, विषारी घटक आपल्या बॉडीमधून बाहेर सुद्धा पडले पाहिजेत, त्याला सुद्धा आपण गुड हेल्थ म्हणू शकतो. येस. हेल्प्स टू इन्क्रीज इम्युनिटी. नक्कीच ॲलो प्लस आणि ॲलो कॉन्सन्ट्रेटमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम सुद्धा चांगली राहते. हेल्प्स टू मेंटेन नॉर्मल बाउल फंक्शन, म्हणजे तुमचं पोट जे आहे ते पोट चांगलं साफ होण्यासाठी सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर ॲलो प्लस आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट जे आहे ते प्रीमियम क्वालिटीच्या ॲलोवेरापासून बनवलेलं आहे. तुम्ही म्हणाल की कोरफड तर आमच्याकडे पण आहे. तर ही खूप चांगल्या प्रीमियम क्वालिटीची जी आपण खाऊ शकतो, जी आपण इनटेक करू शकतो, अशा प्रीमियम क्वालिटीच्या कोरफडीपासून हे बनवलेलं आहे. ॲलो प्लस जी आहे ती आपण काय करतो, ॲलो प्लस तुम्ही रिकाम्या उपाशी पोटी घेऊ शकता. सकाळी तुम्ही 2 टॅबलेट घेऊ शकता किंवा रात्री झोपताना एक आणि सकाळी एक अशी टॅबलेट घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला टॅबलेट घ्यायला तुम्हाला काही जमत नसेल एखाद्याला, तर तुम्ही ती टॅबलेट अफ्रेशमध्ये जरी टाकली तरी ती डायल्यूट होते, म्हणजे ती विरघळते ती टॅबलेट. तर तुम्ही अफ्रेशमध्ये टाकून सुद्धा घेऊ शकतो. जनरली ज्यांचं डायजेशन खराब आहे ती व्यक्ती तर घेऊ शकते, पण जनरली आपण ज्यांचं वेट गेन करायचं आहे, वजन वाढवायचं आहे, अशा व्यक्तींना आपण ॲलो प्लस टॅबलेट रिकमेंड करतो. ॲलो कॉन्सन्ट्रेट जे आहे कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये आहे आणि ॲलो कॉन्सन्ट्रेटचे अमेझिंग खूप सुंदर असे रिझल्ट्स आहेत, जे मी या 4 वर्षामध्ये अनुभवलेले आहेत. तर ॲलो कॉन्सन्ट्रेटमुळं काय होतं, तुमच्या पोटाचं आरोग्य सुधारतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली राहते, पोटाला शांत आणि मऊ ठेवण्याचं काम जे आहे ते आपलं ॲलो कॉन्सन्ट्रेट करतं. येस. त्याचबरोबर ॲलो कॉन्सन्ट्रेट जर तुम्हाला घ्यायचंय बेटर रिझल्टसाठी, एकदम बेटर रिझल्टसाठी जर तुम्हाला ते घ्यायचं आहे ॲलो कॉन्सन्ट्रेट, तर तुम्ही ते नॉर्मल पाण्यामध्ये 1.5 झाकण घ्यायचं आहे आपल्याला. ते नॉर्मल पाण्यामध्ये आपण एनर्जी ड्रिंकमध्ये सुद्धा घेऊ शकतो. एनर्जी ड्रिंकमध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला टेस्ट सुंदर लागते, पण ते कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्ही जर ते थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये जर घेतलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट आणि लवकर रिझल्ट येऊ शकतो. बरं, रिझल्ट तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीवरती येणार, जेव्हा तुम्ही ॲलो कॉन्सन्ट्रेट नॉर्मल पाण्यामध्ये घेणार तेव्हा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारणार. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ऍसिडिटी, पित्त असेल, हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. त्यानंतर तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहणार, कारण की आपल्याला माहिती आहे ॲलोवेरा जे आहे ते आपल्या केसांवरती सुद्धा खूप चांगलं काम करतं. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट, आपल्या स्किनसाठी तुम्ही बरेचसे आपण काही क्रीम्स बघतो, ॲलोवेरा जेल बघतो, जे आपण आपल्या स्किनसाठी लावतो, केसांसाठी सुद्धा वापरतो. तर ॲलो कॉन्सन्ट्रेट आपल्या स्किनसाठी जर तुम्हाला बेटर रिझल्ट पाहिजे तर तुम्ही स्किन बुस्टरमध्ये ॲलो कॉन्सन्ट्रेट घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या स्किनचा सुद्धा अमेझिंग असा रिझल्ट आपल्याला येतो. येस. आतापर्यंत तुम्ही गरम पाण्यामध्ये म्हणण्यापेक्षा आफ्रेशमध्ये पण तुम्ही घेऊ शकता, ज्याने आपल्या आफ्रेशची टेस्ट वाढते. परंतु बेटर रिझल्टसाठी तुम्हाला ते नॉर्मल पाण्यामध्ये घ्यायचे. दिवसभरामधून तुम्ही कधी घेऊ शकता किंवा डायरेक्ट 1 झाकण 1.5 झाकण तुम्ही डायरेक्टली पिले तरी सुद्धा चालतं. येस. त्याचबरोबर ॲलो कॉन्सन्ट्रेटमुळं आपली बॉडीचं हायड्रेशन सुद्धा मेंटेन राहतं आणि ज्या गोष्टी आपण खातोय, जे पोषक घटक आपण खातोय, तर ते आपल्या शरीराला मिळवून देण्याचं काम सुद्धा ॲलो कॉन्सन्ट्रेट करतं. येस. आपण फक्त खातोय पण ते खरंच ॲब्झॉर्ब होतंय का, तर त्या न्यूट्रिशन्स जे घटक आहेत, जे पोषक घटक आहेत, ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम सुद्धा ॲलो कॉन्सन्ट्रेट करतं. येस. तर आय होप सो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि ॲलो प्लस कशा प्रकारे आपण घेऊ शकतो. त्यानंतर आहे ॲक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स आणि ॲक्टिवेटेड फायबर आहे. तर ॲक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स जे आहे ते पावडर फॉर्ममध्ये आहे आणि ॲक्टिवेटेड फायबर जे आहे ते टॅबलेट फॉर्ममध्ये. येस. ॲक्टिवेटेड फायबर टॅबलेट जे आहे ते आपण 3 टाइम इनटेक करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे ते बघू शकतो आपण. वेल बॅलन्स फॉर्म्युला इम्प्रूव्ज
रेग्युलरिटी अँड बाउल फंक्शन, म्हणजे तुमचं पोट साफ होण्यासाठी, तुमचं डायजेशन चांगलं राहण्यासाठी हे काम करतं. फायबर सपोर्ट्स ग्रोथ ऑफ फ्रेंडली इंटेस्टायनल बॅक्टेरिया. आता आपल्या बॉडी नीड्स, व्हॉट एव्हर बॉडी नीड्स हा जो चार्ट आहे, जो आपण नेहमी बघतो जेव्हा आपल्याला प्रोडक्ट नॉलेज असतं तेव्हा, तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल नसेल त्याच्यामध्ये आपल्याला 25 ग्रॅम फायबरची सुद्धा गरज असते. आणि जेव्हा तुम्ही फायबर प्रॉपर इनटेक करता तेव्हा फायबरमुळे काय होतं की डायजेशन, आपण जे अन्न खातोय ते पचायला इझी जातं. येस. आणि फायबरमुळे काय होतं की जे आपल्या शरीरासाठी जे किंवा डायजेशनसाठी जे बॅक्टेरिया गरजेचे आहेत त्यांची ग्रोथ होण्यासाठी मदत करतं फायबर. येस. म्हणून आपल्याला बऱ्याचदा सांगितलं जातं की तुम्हाला जेवणाच्या अगोदर तुम्हाला सॅलड घ्यायचा आहे किंवा जेवणामध्ये सॅलडचा वापर आपण केला पाहिजे. कंटेन्स ब्लेंड ऑफ सोल्युबल अँड इनसोल्युबल फायबर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स सोर्सेस विच हेल्प सपोर्ट गॅस्ट्रोइंटेस्टायनल हेल्थ. ह्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रुट्समधनं, फळांमधनं आणि व्हेजिटेबल्समधनं म्हणजे भाजीपाल्यामधनं सोल्युबल आणि इनसोल्युबल प्रकारचं जे फायबर आहे ते आपल्याला ह्याच्यामधनं मिळणार आहे, जे की तुमची गॅस्ट्रोइंटेस्टायनल हेल्थ जी आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी सपोर्ट करतं. मेंटेन्स युअर कोलेस्ट्रॉल. ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स जर आपण प्रॉपर याच्यामध्ये जर घेतलं तुम्ही तर तुमची कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा मेंटेन राहते. स्टेबिलाइज युअर ब्लड शुगर. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला तुम्हाला म्हटलं जातं की तुम्हाला शुगरचा वगैरे त्रास आहे तर तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला 2 मध्ये ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स दिलं जातं, कारण की त्याचं कारण आहे की ब्लड शुगर स्टेबिलाइज करण्याचं काम जे आहे ते ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स करतं. गिव्स फिलिंग ऑफ फुलनेस. म्हणजे काय होतं बऱ्याचदा आपण, तुम्ही पोटभर जेवता परंतु तुम्हाला तो फीलच येत नाही की तुम्ही पोटभर जेवलेला आहात किंवा पोट भरलंय असं समाधान तुमचं होत नाही. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स जी ऍक्टिव्हेटेड फायबर जी टॅबलेट आहे तुम्ही जेवणाच्या अगोदर जर एक घेतली, जेवणाच्या आधी, तर तुम्ही जेव्हा जेवता ना तर तेव्हा तुम्हाला तो फुलफिलनेस येतो की तुम्ही पोटभर जेवल्याचा फील तुम्हाला येतो. We need 40 grams of dietary fiber every day. One serving provides 5 grams of fiber and 3 fiber tablet to 1.6 gram. तर आपण जेव्हा ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स देतो तर त्याच्या एका स्पूनमधनं तुम्हाला 5 ग्रॅम जे आहे ते फायबर मिळत असतं. आणि जेव्हा तुम्ही ते 3 टॅबलेट तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये इनटेक करता तेव्हा तुम्हाला 2.6 ग्रॅम फायबर भेटत असतं. आता ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स जे आहे ते अजून काय काम करतं, डिटॉक्झिफिकेशनचं काम करतं, आपल्या बॉडीला आतून क्लीन करण्याचं काम करतं, टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम जे आहे ते ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स करतं. स्क्रॅच करू नका. कोणी स्क्रॅचेस करू नका. ओके. तर हातून क्लीन करण्याचं काम आपलं ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स करतं. बऱ्याच तुम्ही आपल्या किचनच्या जवळ बघा तेल वगैरे जास्त उडल्यामुळे एक चिकट सारखा लेअर झालेला असतो. येस. मग जेव्हा आपण ऑइली पदार्थ खातोय, तुम्ही खूप तळलेले पदार्थ खातायत आणि मग जर किचनवरती फक्त ते उडाल्यानंतर, फोडणी वगैरे दिल्यानंतर उडाल्यानंतर ते तेवढं तेलकट होत असेल तर आपल्या बॉडीमध्ये काय होत असेल, तर ते डीपली क्लीन करण्याचं काम, आपल्या बॉडीमध्ये झाडू मारण्याचं काम जे आहे ते ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स करतं. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तर त्यामुळे आपण ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स जे आहे ते डेफिनेटली आपल्या आहारामध्ये पाहिजे. बरं, ते कसं घ्यायचंय, तर ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स जे आहे तर तुम्हाला एकतर तुम्ही ते सिम्पली वॉटरमध्ये घेऊ शकता, पाण्यामध्ये घेऊ शकता, किंवा तुम्ही ते आपला जो शेक आहे, आपला सकसंतुलित आहार जो आपण बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक त्याचं जे एक चम्मच आहे त्याच्यामध्ये जो स्पून दिलेला आहे तो तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही कारण की तसं एका चम्मचमधून आपल्याला 5 ग्रॅम मिळणार आहे. आपण सकाळी 5 ग्रॅम आणि संध्याकाळी 5 ग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम झालं. मग बाकीचे आपण जे दिवसभरामध्ये सॅलड वगैरे घेणार आहोत तर त्याच्यामधून सुद्धा आपल्या शरीराची गरज पूर्ण होणार आहे. आणि टॅबलेट तुम्हाला ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट जे आहे ते तुम्हाला 3 टाइम घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते सिम्पली प्रोबायोटिक आहे. आणि प्रोबायोटिक्स हे सुद्धा आपल्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं काम करतात. सिम्पली प्रोबायोटिक बॅसिलस कोॲग्युलस प्रोबायोटिक पावडर आहे. सिम्पली प्रोबायोटिक इज अ डेली सायन्स बेस्ड प्रोबायोटिक दॅट प्रोव्हाइड्स 2 बिलियन ॲक्टिव्ह प्रोबायोटिक कल्चर. म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला 2 बिलियन म्हणजे 2 बिलियन ॲक्टिव्ह प्रोबायोटिक
मायक्रोब्स मिळतात जे की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली ठेवतात. इट प्रमोट्स डायजेस्टिव्ह हेल्थ. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्याचं काम सिम्पली प्रोबायोटिक करतं. तुम्हाला जेवणामध्ये सांगितलं जातं की दही किंवा आपल्याला ताक घ्यायचं असतं तर दही किंवा ताक ह्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक मिळत असतात. It is formulated with a powerful genetin BC13 strain that survives the gastric journey to get to where it counts, helping you feel your best every day. आणि जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती सिम्पली प्रोबायोटिकने होते तर नक्कीच तुमचा दिवस चांगला जातो. इट कंटेन्स BC13, इट इन्क्रीजेस इम्युनिटी सिस्टीम. जेव्हा सिम्पली प्रोबायोटिक घेतो आपण फक्त तुमचं डायजेशन चांगलं राहत नाही तर त्याचबरोबर तुमची इम्युनिटी सिस्टीम सुद्धा चांगली राहते. आणि बऱ्याचदा आपल्या लहान मुलांना सुद्धा डायजेशनचा प्रॉब्लेम असतो. लहान मुलांना सुद्धा आपण सिम्पली प्रोबायोटिक देऊ शकतो. लहान मुलांचं सुद्धा वजन वाढत नाही. भरपूर सगळं ते खातात, इंटेक करतात, परंतु वजन वाढत नाही. दुसरी गोष्ट, खूप लहान मुलं जर असतील तर त्यांना स्वच्छता तेवढी राखली जात नाही. त्यामुळे त्यांना जंताचा वगैरे पण प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते किंवा तो प्रॉब्लेम जनरली आढळून येतो. तर अशा वेळेस जर आपण सिम्पली प्रोबायोटिक दिलं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. डायजेस्टिव्ह हेल्थ आपल्या लहान मुलाची पण चांगली होऊ शकते. सिम्पली प्रोबायोटिक जे आहे ते सॅचेट फॉर्ममध्ये आहे आणि तुम्ही ते सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये म्हणजे थोडंसं कोमट पाण्यामध्ये मिक्स करून जर घेतलं तर इझिली तुमचं पोट साफ होतं. पोट साफ होण्यासाठी मदत होते. इझिली तुमचं पोट साफ होतं आणि दिवसभर सुद्धा तुम्हाला खूप फ्रेश फील होतं. येस. आणि लहान मुलांना जर तुम्हाला ते द्यायचंय तर तुम्ही तुमच्या डायनोशेक शेकमेट सोबत सुद्धा देऊ शकता. आणि आपण सुद्धा तुम्ही ते कुठले थंड मी शक्यतो याच्यामध्ये 2400 पण मी सिम्पली प्रोबायोटिक घेते किंवा 2400 ॲलो कॉन्सन्ट्रेट, त्यानंतर सिम्पली प्रोबायोटिक, स्किन बुस्टर, हे सगळं पण तुम्ही एकत्र घेऊ शकता. सिम्पली प्रोबायोटिक तुम्हाला काय करायचंय, जास्त गरम याच्यामध्ये न घेता खूप गरम पाण्यामध्ये किंवा गरम आफ्रेशमध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. परंतु जर चांगला आपल्याला रिझल्ट पाहिजे तर ते एकतर कोमट याच्यामध्ये किंवा थंड पेय जे तुम्ही काय घेणार आहात, 2400 असेल, स्किन बुस्टर असेल, त्यानंतर आपला जो शेक आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्ही ते एक सॅचेट आपल्याला वन टाइम घ्यायचं आहे. तर आपल्या लहान मुलांना पण जर घरामध्ये असे प्रॉब्लेम्स असतील, लहान मुलांना पण डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सिम्पली प्रोबायोटिक त्यांना देऊ शकता. येस. त्यानंतर ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये पण आपल्याकडे अजून एक डायजेशनसाठी जे प्रोडक्ट आहे तर ते म्हणजे त्रिफळा आहे. त्रिफळा. बऱ्याचदा तुम्ही टीव्हीवरती ऍड वगैरे बघता, त्रिफळाचं चूर्ण घेतलं की त्यानंतर काहीतरी पेट सफा काहीतरी आहे ते आपल्याला ऍडव्हर्टाईज दिसतात बघा. तर त्रिफळा पण असं आहे की त्रिफळामुळे सुद्धा जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास जर आपल्याला होत असेल, तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही त्रिफळा सुद्धा घेऊ शकता. 3 फळांपासून बनवलेलं आहे. टॅबलेट फॉर्ममध्ये ते आहे. आणि व्हिटिलाईफ आणि हर्बलाईफ न्यूट्रिशन म्हणजे आयुर्वेदिक आहे ते. त्याच्यावरती वेगवेगळ्या क्लिनिकल टेस्ट केलेले आहेत. आयुर्वेदिक आहे त्यामुळे तुम्ही ते डेफिनेटली घेऊ शकता. त्रिफळा तुम्हाला दिवसातून 2 वेळा घ्यायचे आहे. येस. त्यामुळे सुद्धा तुमचं पोट साफ होण्यासाठी मदत होते. तर आणि तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट्स आहेत जे की आपल्या डायजेशनवरती काम करतात. पण फक्त प्रोडक्ट्स घेऊन चालत नाही किंवा फक्त सकसंतुलित आहार घेऊन चालत नाही. तुमची लाईफस्टाईल तुम्ही काय आहे, तुम्ही कोणती लाईफस्टाईल जगताय हे पण तितकंच महत्वाचं आहे. जर तुमची लाईफस्टाईल चांगली नसेल, शेक घेत असाल, दुपारी झोपत असाल, सगळं घेताय, ॲक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स घेताय, सगळं घेतोय आपण, ॲलो कॉन्सन्ट्रेट घेतोय, पण तुम्ही एक्सरसाइज करत नाहीयेत, तुम्ही पाणी भरपूर पित नाहीयेत, तर तुम्हाला तो रिझल्ट किंवा ते आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला परिणाम दिसणार नाही. त्यामुळे तुमची हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जी आहे ती सगळ्यांसाठी आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ना ती एका चांगल्या विचाराने किंवा पॉझिटिव्ह थॉटने झाली पाहिजे. मी असे बरेचसे जण बघितले, 2 व्यक्ती असतात, जी एक व्यक्ती आहे ती मला होईल, मी करू शकते असा विचार करते, आणि दुसरी जी एक व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये डाऊट असतो, माझं होईल का, कसंच होईल, ह्याच्या आधी तर मला कशानेच काही नाही झालं, माझं वजनच कमी होत नाही, मी ह्याच्या आधी खूप प्रयत्न केलेत, पण ह्याच्या आधी तुम्ही आहार तर घेतला नव्हता, तुम्हाला कोच तर गाईड करायला नव्हते, तुम्ही फक्त रनिंगच करत होते, तुम्ही फक्त स्विमिंगच करत होते. तर अशा 2 व्यक्तीत अशा बऱ्याचदा बघितल्यात, सेम आहार घेतायत, सेम रोज एक्सरसाइजला उठतायत, पण मनामध्ये ती चलबिचल आहे की होतंय की नाही. तर सगळ्यात आधी जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये अशी चलबिचल असेल, तुम्हाला जर असं डाऊट असेल माझं होतंय की नाही होतंय, तर 1001%
जर तुम्ही आपला सकस संतुलित आहार घेताय तर तुम्हाला रिझल्ट येणारच आहे. पण तुमच्या मनामध्ये संभ्रम नकोय. ह्या संभ्रमामुळे बऱ्याचशा गोष्टी घडतात. जे काय म्हणतात ना, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये हे होतात ना, त्याच गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या बाकीच्या ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणं, आणि जेव्हा तुम्ही शेक घेताय किंवा एनर्जी ड्रिंक घेताय तेव्हाही तुमच्या मनामध्ये असतं, आता मी हे घेते पण ह्याने होईल का, कसं होईल, ह्याने मला दुसरंच तर काही होणार नाही ना. मग सर्दी झाली तरी मग आपल्या कोचला फोन जातो, मग शेकमुळे तर नसेल सर्दी झाली, मला खोकला यायला लागलाय, शेकमुळे तर नसेल मला खोकला यायला लागला का, याच्या अगोदर तुम्हाला खोकला नाही आला, सर्दी नाही झाली का, होतं ते मनामधल्या डाऊटमुळे होतं. तर डेफिनेटली तुमची दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने झाली पाहिजे, की मी करू शकते, स्वतःवरती विश्वास पाहिजे, आपल्या कोचवरती विश्वास पाहिजे, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सकस संतुलित आहारावरती विश्वास पाहिजे, जो की मार्क्यू सरांनी आपल्या सगळ्यांसाठी बनवलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट येते की एक्सरसाइज आपल्याला करायची. बऱ्याच जण एक्सरसाइजचा कंटाळा येतो, तर एक्सरसाइज सुद्धा आपण केली पाहिजे, कारण की दिवसभरामध्ये हालचालच होत नाहीये. फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तितकीच गरजेची आहे तुमची, फक्त डायजेशनसाठीच नाही तर ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी. फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे तुम्हाला बॅक पेन होतोय, बॉडी पेन होतोय, बघा तुम्ही कधीतरी दिवसभर लोळत राहा, झोपून राहा, एक दिवस दिवसभर काम करत राहा आणि एक दिवस दिवसभर लोळत राहा, कोणत्या दिवशी जास्त बॉडी पेन होते ते बघा. काम करून तुम्हाला बॉडी पेन होणार नाही, तेवढा बॉडी पेन तुम्हाला लोळत राहिल्यामुळे होईल. का तर फक्त तुमची ऍक्टिव्हिटी नाहीये, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, शरीराची हालचाल नाहीये. आणि तसंही आपल्याला आता सगळं सोपं करून ठेवलंय सायन्सने, विज्ञानाने. कपडे धुवायचा त्रास नको, काही वाटायचा त्रास नको, सगळं सोपं झालंय. अजून काय काय सोपं होतंय काय माहिती. ह्याच्यामुळे आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे. बऱ्याचदा महिला म्हणतात मला दिवसभरामध्ये घरी काम असतं, काही शेतकरी असतात की ते म्हणतात की आम्ही शेतीमध्ये आमचं भरपूर काम असतं, परंतु व्यायाम, सर्वांग सुंदर व्यायाम जो आहे तो वेगळा, आणि तुम्ही काम करताय तुम्ही तिथं ते कष्ट करताय, आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करतो तो आपल्या शरीरासाठी करतोय, त्यामुळे व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला वॉटर इनटेक, जे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे. मी वारंवार सांगतेय, कारण की पाण्यामुळे सुद्धा तुमच्या वेट लॉस वरती परिणाम होतो, पाण्यामुळे तुमच्या स्किन वरती परिणाम होतो जर तुम्ही कमी पाणी पित असाल, पाण्यामुळे तुमच्या डायजेशन वरती परिणाम होतो. जर तुम्ही पाणी प्रॉपर पिलं नाही तर तुमचं डायजेशन खराब होतं, तुम्हाला पोट साफ होत नाही. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे की तुमची झोप पण पुरेशी पाहिजे, आणि ती रात्रीची पाहिजे, दिवसभराची नाही, दुपारची नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल मी दिवसा पण झोपतो 4-5 तास, रात्रीची झोप पण तुम्हाला तितकीच महत्वाची आहे. आणि त्यानंतर येतं की न्यूट्रिशनल, म्हणजे तुम्ही काय खाताय हे पण तितकंच महत्वाचं आहे. पोषक घटक जे आहेत आपल्या बॉडीसाठी ते सुद्धा आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत. येस, जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर फॉलो करणार आहात आणि त्याच्या जोडीला आपला सकस संतुलित आहार घेणार आहात, तेव्हा जगातील सुंदर, जसं आपलं जगातील नंबर 1चा सकस संतुलित आहार आहे, तर जगातील नंबर 1चा तुमचा सुंदर असा रिझल्ट पण येतो. येस, तर मॅडम मी त्यांचा हँड डाऊन करते. तर मला नक्की असा अनुभव ऐकायला आवडेल की ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास होता, भयंकर त्रास होता हायपर ऍसिडिटीचा, तर असं आपल्याकडे आहे कुणी या कॉलवरती, म्हणजे आत्ता अवेलेबल आहे का, की जे स्वतःचा रिझल्ट शेअर करण्यासाठी इच्छुक आहे, ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास होता आणि तो त्रास त्यांचा कमी झाला या ठिकाणी आल्यानंतर. हँड करू शकता. हँड करण्यासाठी स्क्रीनच्या मध्यभागी टच करून रिॲक्शन्स ऑप्शनवरती जाऊन रेज अँड नावाला तुम्हाला टच करायचं आहे, जर तुम्हाला हँड करता येत नसेल तर, किंवा तुम्ही फक्त असा हात दाखवा, मी घेईल तुम्हाला. डायजेशनचा प्रॉब्लेम होता तुम्हाला, हायपर ऍसिडिटीचा भयंकर प्रॉब्लेम होता, भरपूर सगळे प्रयत्न तुम्ही केलेले होते, परंतु या ठिकाणी आल्यानंतर तो तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. ओके, जास्त अनुभव नाही घेणार आपण, एक मोजकेच अनुभव घेणार आहोत. राजकन्या निर्मळ म्हणून आहे, मॅडम अनम्यूट करा, त्यांना स्पॉटलाइटला घेते मी. येस मॅडम बोला, तुमचं नाव सांगा, कुठून बोलताय? मी अमरावतीहून बोलत आहे मॅडम, राजकन्या निर्मळ. ओके, मला आणि कधीपासून जॉईन आहात? मला झालं 1.5 वर्ष. 1.5 वर्ष झालंय. हो. ओके, तर या फॅमिलीमध्ये येण्या अगोदर तुम्हाला काय हेल्थ चॅलेंजेस होते, आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ते सांगायचे थोडक्यामध्ये. माझे पाय सुजत होते, मला कफची शिकायत होती,
ओके, ऍसिडिटी डायजेशनचा पण प्रॉब्लेम होता, ऍसिडिटीचा पण त्रास होता. काय व्हायचं नेमकी तुम्हाला ऍसिडिटी मध्ये? माझी जॉईंट खूप दुखत होते. ओके. बरं, मग आता काय सिच्युएशन आहे तुमची? आता आता सगळं बसलं, आता काही नाहीये. सगळं बरं झालं आता? दमाची शिकायत पण बसली. खोकला माझा 2-2 महिने बसत नव्हता. ओके, 2-2 महिने तुमचा खोकला थांबत नव्हता, परंतु आता तुम्ही मेडिकल फ्री आयुष्य जगताय. आता काही टॅबलेट वगैरे काही औषधं काही चालू आहेत? काहीच नाही मॅडम. ओके. तुम्ही जे सांगितलं तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होता, तर ऍसिडिटीचा त्रास कमी झालाय का? हो, कमी झाला. कमी झाला म्हणजे बंदच झाला. ओके, त्याच्यासाठी तुम्ही काही गोळ्या औषधं वगैरे करत होते का? मी हॉस्पिटलमध्ये काम करत होती मॅडम. तिथं खूप गोळ्या घेत होती आणि लिक्विड पण घेत होती दवाखान्यात. ओके. मग या ठिकाणी तुम्ही काय केलं बरं? काय घेतलं तुम्ही ऍसिडिटीसाठी वगैरे काय घेतलं? संतुलित आहार 2 वेळा आणि येस. फॉर्म्युला 1 आणि व्यायाम. ओके. आणि वजन किती कमी केलंय तुम्ही? मी केलं 14 किलो. वाव. वय किती आहे तुमचं? 71. ऑल फॅमिली मेंबर्स क्लॅपिंग करू शकता. 71 वर्ष वय आहे आजींचं आणि आवाजातली एनर्जी बघू शकता. आणि त्यांना जे सगळे काय प्रॉब्लेम्स होते ते सुद्धा. आणि 71व्या वर्षी एक्सरसाइज करता तुम्ही, रोज वर्कआउट करता? हो, आताही करतो मॅडम. क्या बात आहे, खूप छान. आणि रोज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, व्यक्तिपरत्वे आहे. प्रत्येक गुड मॉर्निंग मॅडम. इट्स व्हेरी गुड मॉर्निंग. मी स्वाती पंडित सरदार अमरावती इथून आहे मॅडम. मला गेले 4 महिन्यापासून ही फॅमिली जॉईन केली मी. मला खूप ऍसिडिटीचा त्रास होता मॅडम. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला हायपर ऍसिडिटीसाठी गोळी घ्यायची मी. ती माझी कमी केलं मॅडम माझं वजन मी. वाव. तर बघू शकता मॅडमला सुद्धा ऍसिडिटीचा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय. आणि ऍसिडिटीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे, फ्रेश एनर्जी ड्रिंक, ते सुद्धा खूप सुंदर प्रकारे काम करतं. तर सरांचा अनुभव आपण ऐकूयात. येस सर. गुड मॉर्निंग मॅडम. इट्स व्हेरी गुड मॉर्निंग. मी काटोलला बोलतोय, सुनील दारोकर. येस. मला ही फॅमिली जॉईन करून 1.5 महिना झालेला आहे आणि या 1.5 ओके. महिन्यात मी 8 किलो वजन कमी केलेला आहे. वाव, खूप खूप अभिनंदन सर तुमचं. आणि तुम्हाला आणि पण डायजेशनचा काही प्रॉब्लेम होता का? हो मॅडम, सगळ्यात जास्त प्रॉब्लेम डायजेशनचा प्रॉब्लेम होता आणि हायपर ॲसिडिटी होती. एवढा प्रॉब्लेम यायचा की असं वाटायचं की अटॅक येते काय, म्हणजे असं छातीत भरून यायचं पूर्ण, एका दिवसाआड 2 दिवसाआड. मी भरपूर येस. औषध गोळ्या सगळीकडे घेतलं पण काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही माझा. ओके, मग या ठिकाणी आता 1.5 महिना झाला तुम्ही जॉईन आहात, तर तुमच्यामध्ये काय बदल मॅडम, झालाय बरं? मी ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवशी मला वाटत नव्हतं होणार होतं म्हणून, पण मी तिथनं येस. 5 दिवसानंतर मी ज्यावेळेस त्यांचा अनुभव आणि हे सगळं घेतलं, मी संतुलित आहार, सकाळ संतुलित आहार, फॉर्म्युला 1 आणि वर्कआउट केलं, त्यानंतर 5 दिवसानंतर मला अजूनपर्यंत 1.5 महिन्यात एकही दिवस ॲसिडिटी झालेली नाही. वाव. क्लॅपिंग करू शकता सरांसाठी. 1.5 महिन्यामध्ये त्यांना खूप सुंदर अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. एवढे दिवस ते सगळे प्रयत्न करत होते. आणि जेव्हा ऍसिडिटी वाढते ना, तर बऱ्याच जणांना छातीमध्ये जळजळ किंवा चमक येते आणि ते घाबरून हॉस्पिटलला जातात की कदाचित अटॅक तर नाहीये. मी खूप हो मॅडम, जणांचे असे तसंच झालं. अनुभव ऐकलेत. भयंकर त्रास सरांना सुद्धा होत होता. तर आता सर खुश आहात, हॅपी आहात? एकदम हॅपी आहे मॅडम, आणि मी हॅपी, माझ्याबरोबर मी लोकांना सुद्धा हॅपी करणार आहेत, असा मी पूर्ण बिडा क्या उचललेला बात आहे. आहे. नक्कीच सर. आणि स्वार्थी जोपर्यंत न मी बनता तुमच्या सारथी सोबत बनले, आहे, या लोकांना पण मदत फॅमिलीमध्ये करता. आहे, जोपर्यंत मी या फॅमिलीमध्ये आहे तोपर्यंत मी जाणार नाही. आज 10 वर्ष, 15 वर्ष, किती वर्ष हो, मी सोबतच जोडणार आहे, सगळ्यांना जोडणार आणि मी पण राहणार. येस येस येस. आणि सर यासाठी तुम्ही काय घेतलं बरं? आपल्या सकल संतुलित आहारामध्ये तुम्ही काय काय घेतलं? सकाळ संतुलित आहार घेतला मॅडम, 2 टाइम घेतोय. फॉर्म्युला 2, कॅल्शियम, जॉईंट पेन, ह्या जॉईंटचे आहार, सपोर्ट, जॉईंट सप्लिमेंट, सपोर्ट. ओके. ओमेगा 3, ॲलो कॉन्सन्ट्रेट घेतले मी यावेळेस, आणि पुन्हा काय म्हणते
काय आहे ॲलो प्लस कॉम्प्लेक्स आणि ॲक्टिवेटेड फायबर घेतलंय, चालू आहे. येस, तर बघू शकता मी जो जो सकस संतुलित आहार तुम्हाला सांगितला, ॲक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स, ॲलो कॉन्सन्ट्रेट, हे सगळं सरांनी घेतलं आणि त्यामुळे त्यांना अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. तर आपल्यालाही जर तो त्रास असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास असेल तर डेफिनेटली आपण त्यांना ते प्रोडक्ट्स किंवा आपला सकस संतुलित आहार सजेस्ट करू शकतो. ओके ओके, चलो. नवले सर, तुमचा अनुभव शेअर करा. गुड मॉर्निंग मॅडम. येस, गुड मॉर्निंग. मला 5 वर्षापासून हायपर ॲसिडिटी थी मॅडम, आणि ॲसिडिटीमुळे मला आम्लपित्त तयार झालं होतं. मी 5 वर्ष डॉक्टरचे व्हिजिट केले आणि मला दिवसातून 6 गोळ्या खावं लागत होत्या, फक्त ॲसिडिटीच्या आहे मॅडम. येस, असं अंगावर असं नॉर्मल असं घासलं ना सर, लाल चट्टे येत होते. तर डॉक्टर Yes, सांगितले तुम्हाला हा खूप मोठा तुम्हाला आजार झालेला आहे स्किनचा, आणि हा कशामुळे झाला हे सांगत नव्हते. परंतु मी गेली 2-2.5 वर्ष झालं आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली, आणि जॉईन केल्यानंतर मला 1.5 महिन्यामध्येच माझी हायपर ॲसिडिटी, आम्लपित्त आणि मला जे आजार झाला होता असा टोचेचा, हा पूर्ण नाहीसा झालेला आहे मॅडम. वाव. तर सरांसाठी पण क्लॅपिंग करू शकता. सरांना सुद्धा 5 वर्षापासून भयंकर असा हायपर ॲसिडिटीचा त्रास होता, आणि ॲसिडिटीचे वेगवेगळे लक्षण आहेत. छातीत कळ मारते किंवा छातीत दुखतं आपल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, अंगावरती पण बऱ्याचदा बघा लाल चट्टे वगैरे येतात, ज्याला गावाकडे म्हणतात की तुम्हाला पित्त उठलं वगैरे, पित्त आलं असं म्हणतात. तर सरांना पण तोच प्रॉब्लेम होतो, आणि जेव्हा डॉक्टरांकडे दाखवलं होतं, डॉक्टरांनी सांगितलं की हा स्किनचा कुठला तरी आजार झालाय. तर तो स्किनचा आजार नसून ते त्यांना ॲसिडिटीमुळे होत होतं. परंतु या फॅमिलीमध्ये आले आणि त्यांनी आपलं जे ऑल न्यूट्रिशन आहे ते इनटेक केलं. आपलं ॲक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स, ॲलो कॉन्सन्ट्रेट, एनर्जी ड्रिंक, या सगळ्या गोष्टी त्यांनी इनटेक केल्या आणि त्यांना खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. ते सांगतायत की त्यांना 6 गोळ्या त्यांना खायला लागत होत्या, टॅबलेट त्यांना खायला लागत होत्या, परंतु आज ते मेडिकल फ्री आयुष्य जगतायत. येस, थँक्यू सो मच सर. तर सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे, व्यक्ती परत आहे, प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असू शकतो. येस, राजेंद्र सर, अनम्यूट करा. गुड मॉर्निंग मैम. येस, वेरी गुड मॉर्निंग. हाँ मैम. हाँ बोलिए, मैम, आपका क्या एक्सपीरियंस है? आपको 1-2 कितने साल दिन से हुए मैम आपके एसिडिटी फैमिली बहुत में? ज्यादा होती थी मेरे को, इस और एसिडिटी डाइजेशन होती थी सिस्टम भी आपको? बिगड़ा था. हाँ मैम. हाँ, कितने दिन से होती थी आपको, मतलब कितने दिन से एक तकलीफ थी? 1.5-2 साल हो गए मैडम. अच्छा, 1.5-2 साल हो गए. तो हाँ इसके मैम. लिए कुछ करते थे कि आप दवाइयाँ वगैरह कुछ टैबलेट लेते थे? एसिडिटी का टैबलेट लेता था मैडम. कितने खाते थे? सुबह शाम मैडम एक ही. अच्छा, 2 टैबलेट आप खाते थे. तो अभी आपको कितने दिन हुए आप यहाँ पे हो? मैडम 1.5 महीना हो गया मैडम अभी. अच्छा, तो 1.5 महीने में क्या आपका एक्सपीरियंस क्या है, क्या लग रहा है आपको? एसिडिटी का मतलब बिल्कुल प्रॉब्लम खत्म हो गया मैडम. एसिडिटी कुछ भी नहीं होता अभी. क्या बात है, खत्म हो गया? खत्म हो गया, अभी एसिडिटी नहीं होता मैडम. नहीं होता तो अब अच्छा लग रहा है क्या अभी? अच्छा लग रहा है ना मैडम, बहुत अच्छा लग रहा है. चाय वगैरह मैडम खुश जो हो? भी है सर ने बोला है पूरा छोड़ दिया है मैडम. यस यस यस, तो बहुत बढ़िया, आपको भी बहुत अच्छा रिजल्ट आया. और वेट लॉस कितना हुआ है आपका 1.5 महीने में? वेट लॉस मैडम कुछ 3 या 4 किलो हुआ मैडम, ज्यादा नहीं हुआ. येस, 4 वाव, किलो बहुत मैडम बढ़िया. हुआ. येस, तर ऑल फॅमिली मेंबर्स बघू शकता, सरांना सुद्धा ऍसिडिटीचा त्रास होता आणि 3 किलो वजन त्यांचं, 3 ते 4 किलो वजन 1.5 महिन्यामध्ये त्यांनी कमी केलं. आणि वजन कमी केल्यानंतर सुद्धा आणि त्यांनी सगळं न्यूट्रिशन घेतल्यानंतर त्यांना जो डायजेशनचा प्रॉब्लेम होता, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जो होता, तो त्यांचा कमी झालेला आहे. तर तो देखील त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे, व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असू शकतो. येस मॅडम, बोला. माझं नाव प्रियंका अतुल साळुंके. मी येस. तुळजापूरहून बोलत आहे. ओके, मला तुम्ही पण किती दिवसापासून ऍसिडिटी, जॉईन आहात? मी 20 ते 25 दिवस झालं मॅडम. ओके, फक्त 25 दिवस झालेत तुम्हाला? हो. ओके, आणि काय त्रास होतो तुम्हाला? ऍसिडिटी होती आणि म्हणजे असं पोटात कंटिन्यू असं गरम व्हायचं, रात्रभर झोप येत नव्हती. ओके, आणि मग आता काय अनुभव 20 ते पित्त पण 25 होत होतं. दिवसामध्ये? मला म्हणजे ते पूर्णच त्रास कमी झाला. मला कसलंच पित्त नाही 20 ते 25 दिवस झालं, आणि तो ऍसिडिटीचा पण त्रास पूर्णच बंद झाला. फक्त 20 ते 25 दिवसामध्ये? हो मॅडम. येस, त्यासाठी काय घेतलं बरं तुम्ही, काय काय केलं? मी आपला सकस संतुलित आहार घेते आणि सकाळचं वर्कआउट 1 तास. येस, आणि वजन चेक केलंय, वजन कमी झालंय काय? नाही केलं मी चेक, पण म्हणजे मला असं वाटायलंय की माझं वजन थोडंफार कमी झालं असेल. मी आणखीन चेक नाही केलं, करायचंय आता. येस येस, आणि आता तुम्ही 2 टाइम शेक घेता बरोबर? हो. याच्या आधी तुमची काय लाईफस्टाईल होती बरं या फॅमिलीमध्ये? म्हणजे माझं वाढलेलं वजन हा, नाही, तुम्ही किती वाजता जेवायच्या?
मी जेवायच 6-7 वाजता जेवत होते संध्याकाळचं. पण येस. असं म्हणजे मार्गदर्शन नव्हतं. काय खायचं, काय नाही हे माहित नव्हतं. येस, येस. तर बघू शकता मॅडमला सुद्धा फक्त 20 ते 25 दिवसामध्ये खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. तर मला वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे, सो त्यामुळे आपण सगळ्यांना नाही घेऊ शकत. एक सेकंड. आणि मला माहिती आहे की तुमचे सगळ्यांचे रिझल्ट खूप सुंदर असणार आहेत. ज्यांनी ज्यांनी रिझल्ट आता शेअर केले आहेत, तर प्रत्येकाचे रिझल्ट हे त्यांचे वैयक्तिक रिझल्ट आहेत. व्यक्ती प्रत्येकाचे रिझल्ट हे वेगळे असू शकतात. येस. तर बघू शकता बऱ्याच जणांचे आपण अनुभव ऐकलेले आहेत की डायजेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, त्यांना ऍसिडिटीचा त्रास कमी झालाय. तर का कमी झालाय माहितीये तुम्हाला? कारण की त्यांनी सांगितलं की त्यांनी सकस संतुलित आहार तर घेतलाच, पण त्यांनी 2 टाइम सकस संतुलित आहार घेतला. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ऍसिडिटी का होते, तुमचे डायजेशनचे प्रॉब्लेम का होतात, जेव्हा तुम्ही उशिरा जेवता, जेव्हा तुम्ही अवेळी जेवता, तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आणि फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही, तर चांगलं हेल्दी आयुष्य जगण्यासाठी सुद्धा आपल्याला 2 टाइम आपला सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. येस. तर मला वाटतं आपण आपला सकस संतुलित आहार बनवून घेऊया. चलो, तर सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. आपला आहार बनवून घ्यायचा आहे सगळ्यांनी. रात्रीचं जेवण जे आपण करतो ते, आणि मी जे तुम्हाला सांगितलं, आणि हा जे आहार बनवतायत त्यांनी बनवून झाला असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. मी जे तुम्हाला सांगितलं की 4 वर्षापूर्वी मी माझं वजन कमी केलं होतं आणि आजही ते मेंटेन आहे. त्याचं त्याचे जे महत्वाचं कारण आहे म्हटलं असं तरी चालेल, की आपला सकस संतुलित आहार जो अजूनही मी 2 टाइम घेते. येस. तर जर आपल्याला आयुष्यभर फिट राहायचंय, आपल्याला जर लाईफ टाईम फिट राहायचंय, आपल्याला जर आपलं वेट गेन होऊ द्यायचं नसेल, आपल्याला जर मेडिकल फ्री आयुष्य जगायचं असेल, तर डेफिनेटली आपल्याला 2 टाइम सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. कारण की चुकीच्या सवयीमुळं रात्री अपरात्री उशीर खाण्यामुळे सुद्धा आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. येस. सो आहार बनवून घ्या बरं. बघूयात आपण किती जणांकडे सकस संतुलित आहार आहे. सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. येतो आहार बनवता येतो सगळ्यांना? दाखव बरं कोणी कोणी बनवलाय. चलो, बनवलं सगळ्यांनी आहार? सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. मी पण बनवते माझा. बनवताय? उत्तम कदम सर, अजून कोण कोण दिसते मला कॅमेऱ्याच्या समोर? कांता गवस सर, चलो बनवताय. सोनल मॅडम, सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. आणि आपण एक सुंदर सॉन्ग पण घेणार आहेत. सगळ्यांना तुम्हाला स्पॉटलाइट केलं जाईल, त्यामुळे प्रत्येकाने आपला हँड रेज करायचा आहे. सो मला वाटतं आज तुमचे बरेचसे काही डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झाले असतील. आणि थँक्यू सो मच सिस्टीमनी आज मला तुमच्याशी डायजेस्टिव्ह हेल्थ किंवा डायजेशन वरती बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. बॅक टू एमसी. येस. थँक्यू सो मच अनुष्का मॅम. खूप जबरदस्त आज आपल्याला मॅडमने डायजेस्टिव्ह हेल्थ विषयी खूप सुंदर असं नॉलेज दिलेलं आहे आणि आपण रिझल्ट देखील ऐकलेले आहेत सर्वांचे. खूप सुंदर असं आपल्याला नॉलेज आज मिळालेलं आहे. आणि आपण आता आपलं रात्रीचे जेवण जे आहे सकस संतुलित आहार सर्वांनी बनवून घ्यायचा आहे. फास्ट मध्ये बनवायचा आहे. एक आपण सॉन्ग देखील मॅडमने सांगितले घेणार आहोत. आणि ज्यांच्याकडे सकस संतुलित आहार आहे असे सर्व फॅमिली मेंबर्स स्पॉटलाइट देखील येणार आहेत. येस. तर फास्ट मध्ये आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. ज्यांनी बनवला नाही त्यांनी. येस, बनवलाय. येस, गवस चल चला हँड राईज करायचा आहे. ज्यांनी बनवलंय त्यांनी फास्ट मध्ये हँड राईज करा. चला सोनल मॅडम घ्या बनवून. सकस संतुलित आहार बनवून घ्या आपला रात्रीचे जेवण.
येस, चला घ्या बनवून फास्ट मध्ये आपला सकस संतुलित आहार. तुमसा कोई दूसरा इस ज़मीं पे हुआ कि तूने जिंदगी में आके तूने जिंदगी में आके जिंदगी हो जिंदगी बदल दी. तूने जिंदगी में आके जिंदगी हो जिंदगी बदल दी. तूने प्यार यूं निभा के जिंदगी हो जिंदगी बदल दी. जिंदगी बदल दी. अब गवारा नहीं कोई और भी हो जो मेरी तरह यूं तुम पे मरे. छूना तो दूर है अब न मंजूर है कोई मेरे सिवा तेरा जिक्र भी करे. तूने फासले मिटा के तूने फासले मिटा के जिंदगी हो जिंदगी बदल दी. तूने जिंदगी में आके जिंदगी हो जिंदगी बदल दी. जिंदगी बदल दी. तेरी तारीफ गर आईना भी करे तोड़ दूं मैं उसे दिल मेरा कहे. तू है मेरा जुनून मेरे दिल का सुकून मैं दीवाना हूँ तेरा कोई कुछ भी कहे. ये दीवानगी बढ़ा के ये दीवानगी बढ़ा के जिंदगी हो जिंदगी बदल दी. तूने जिंदगी में आके जिंदगी हो